नमस्कार, आपण पाहत आहात उदय वार्ता न्यूज। शेतीतील वाढती अनिश्चितता आणि पशुपालनातील वाढता खर्च यामुळे आजचा बळीराजा अडचणीत सापडलाय। अशा परिस्थितीत पारंपरिक शेतीला कुक्कुटपालनाचा जोडधंदा कसा फायदेशीर ठरू शकतो आणि यात आधुनिक साहित्याची भूमिका काय यावर प्रकाश टाकलाय रोविन कंपनीचे प्रतिनिधी आणि मिरज येथील वितरक यांनी। हल्ली केवळ शेतीवर उदरनिर्वाह करणं कठीण झालंय। निसर्गाचा लहरीपणा आणि वाढत्या खर्चामुळे शेतकरी चिंतेत आहे। शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाकडे पाहिलं जातं, मात्र सध्या चारा आणि देखभालीचा खर्च वाढल्यानं तोही व्यवसाय परवडण्याचा झाला आहे। अशा संकटाच्या काळात कुक्कुटपालन हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरतोय। कुक्कुटपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी शासकीय पातळीवरून सध्या विविध योजना राबवल्या जात आहेत। या योजनांची माहिती घेऊन शेतकऱ्यांनी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे। मात्र केवळ व्यवसाय सुरू करून चालत नाही, तर त्यासाठी लागणारी आधुनिक यंत्रसामग्री, साधनसामग्री ही महत्त्वाची ठरते। शेतकरी यांनी आता आधुनिक पद्धतीकडे वळण्याची वेळ आली आहे। कुक्कुटपालनासाठी लागणारी साधने जर दर्जेदार असतील तर कामात बचत होते आणि नफा वाढतो। कर्नाटकची राजधानी बेंगलोर येथील रोविन कंपनीला या क्षेत्रातील 35 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे। आमची उत्पादनं शेतकऱ्यांची गरज ओळखून तयार करण्यात आली आहेत। या साहित्याचा वापर केल्यास शेतकऱ्यांच्या आयुष्यात निश्चितच कायापालट होईल असा आम्हाला विश्वास आहे, असं कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितलंय। रोविन कंपनीची पोल्ट्री उत्पादनं आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असून ती वापरण्यास अत्यंत सुलभ आणि टिकाऊ आहे। 35 वर्षाच्या विश्वासाच्या जोरावर ही कंपनी आज शेतकऱ्यांच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलत आहे। जर आपण शेतीला आधुनिक जोडधंद्याची जोड दिली तर आर्थिक उन्नती नक्कीच साधता येईल। तर शेतकरी बांधवांनो, शासकीय योजना आणि रोविन सारख्या अनुभवी कंपन्यांची आधुनिक उत्पादनं यांच्या सहाय्यानं तुम्ही तुमच्या कुक्कुटपालन व्यवसायाला एका नव्या उंचीवर नेऊ शकता। शेतीविषयक अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा उदय वार्ता न्यूज। रोविन कंपनीचे उत्पादन लहान ड्रिंकर, लहान फीडर, त्यामध्ये आपल्याकडे स्मार्ट फीडर येतात। त्यामध्ये आणि रेग्युलर ड्रिंकर लहानमध्ये, मोठ्यामध्ये रेग्युलर फीडर येते, त्यामध्ये जम्बो ड्रिंकर, क्लासिक लहान ड्रिंकर येतो, त्यामध्ये फीडर स्मॉल फीडर येतो। म्हणजे जेव्हा पिल्ली लहान असतात तेव्हा हा चिक ड्रिंकर आणि हा फीडर वापरला जातो। म्हणजे त्यापासून हा पाणी पिण्यासाठी हा खाद्यासाठी वापरला जातो। पिल्ली लहान असताना किती दिवसापर्यंतची? हे 15 दिवसापर्यंत 15 दिवसापर्यंत दोन्ही वापरले जातो। त्यानंतर बाकीच्या दिवशी मोठ्या झाल्यावर हा जम्बो ड्रिंकर आणि हा जम्बो क्वालिटीमध्ये हा ड्रिंकर तुम्ही बघितला तरी त्याला किती जरी प्रेस केलं किंवा तुम्ही पाय जरी घेऊन उभारला तो आहे असाच राहतो, किंवा त्याचा हा जरी फेस बघितला ह्याला पण काही होत नाही, किती जरी हे केला तरी पण हा फीडर येतो। हा फीडर सुद्धा तुम्ही कसंही यूज करू शकता। पक्ष्यांपासून याला काही धोका नाही, काही धोका नाही। त्यानंतर हा व्हर्जिन मध्ये येतो, सर्व मटेरियल आपल्याकडे व्हर्जिन मध्ये त्यात अनेक नॉन व्हर्जिन असतो, तो आपण ठेवत नाही, कंपनी ठेवत नाही आपली। काय आहे ते फक्त व्हर्जिन मध्ये बरोबर आणि कमी रेट मध्ये डायरेक्ट फॅक्टरी आउटलेट असल्यामुळे शेतकऱ्यांनाही परवडतो। डायरेक्ट फॅक्टरी आउटलेट आहे फॅक्टरी आउटलेट आहे। आणि हा जम्बो ड्रिंकर हा पण एकदम चांगला आहे वापरण्यास, आणि जरी पाय ठेवून उभारला तरी पण तुम्हाला काहीच होणार नाही, आणि 10 वर्ष वॉरंटी येतो। एवढं मजबूत आहे 10 वर्ष वॉरंटी येतो। हा फीडर जरी बघितला हा पण चांगला आहे। सर्व आपल्याकडे जे उत्पादन आहे ते मजबूत आहे आणि कमी दरात शेतकऱ्यांना परवडण्यासारखं आपलं मटेरियल आहे। हे आता 20-20 पक्ष्यांसाठी वापरलं जातो, शक्यतो मोठे 20-20 पक्ष्यांसाठी वापरला जातो, 15 पक्ष्यांसाठी म्हणजे खाद्याचं। म्हणजे एकंदरीत जर एखाद्या शेतकऱ्यानं 100 पक्षी पाळले तर उदाहरणार्थ हे दोन्ही मिळून 5-5 असं 10 आयटम घेऊ शकता। साधारण याचा काय खर्च आहे?
कंपनी आउटलेट आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्च स्वस्त कमीत कमी खर्च आहे, शेतकऱ्यांना परवडण्यासारखं. परवडण्यासारखं आहे, शेतकऱ्यांना परवडण्यासारखं आहे. हां, म्हणजे किमान याचा कालावधी शेतकऱ्यांना किती वर्ष याचा उपयोग होऊ शकतो? हा 10 वर्षे कंपनीने वॉरंटी दिलेला आहे. 10 वर्ष. 10 वर्ष काही होत नाही बरं भांडे. बरं. आता तुम्ही ज्या पद्धतीनं माहिती दिली त्या दृष्टीनं जर शेतकऱ्यांनी या मालाची मागणी केल्यानंतर हे किती दिवसात शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकतं? आपल्याकडे तर मिरजेत हिरो हॉटेल चौकमध्ये त्यांची संस्था आहे, म्हणजे Agency. शॉप आहे. इथे तुम्हाला अवेलेबल कायम. पत्ता काय आहे या ठिकाणचा? शिवाजी रोड, हं. हिरो हॉटेल चौक, HDFC बँकला लागून रोविन इक्विपमेंट्स. बरं. मोबाईल नंबर वगैरे काय स्क्वेअर आहे? इन अपार्टमेंट मध्ये. कुठल्या आपण? स्क्वेअर इन अपार्टमेंट, हां, हिरो हॉटेलच्या समोर. हिरा हॉटेल समोर. हा, स्क्वेअर इन अपार्टमेंट. बरं का, नंबर 799617 9172. हं. आणि दुसरा काय नंबर आहे? हा एकच आहे. हा एकच आहे नंबर. म्हणजे या नंबरवर संपर्क साधल्यानंतर कधी संपर्क साधला तर तुम्हाला लगेच मटेरियल मिळून जाईल. दुकान कुठल्या दिवशी बंद वगैरे असतं? असं रविवारी बंद राहतो. रविवारी फक्त बंद फक्त असतं. रविवारी. इतर वेळा किती इतर वेळेला चालू राहतो. हे उत्पादन तयार कुठं होतं? बेंगलोर मध्ये मॅन्युफॅक्चरिंग बेंगलोरला होतो. बेंगलोरला. हा, तिथून बेंगलोर मधनं आंध्र प्रदेश, तामिळनाडू, परत झारखंड या ठिकाणी पण आपलं भरपूर सेल झालेला आहे आणि अजून पण तिथं चालू आहे सेल. हा, सगळीकडे उत्पादन पोहोचलं. कर्नाटकमध्ये हुबळी, हां, या भागात बेंगलोर, सगळीकडे हा, मोठ्या प्रमाणात. हा, बेळगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सेल होतं. हां हां. दुकान मी आपली वेळ काय आहे या ठिकाणी? जर दुकानाची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 6. स्टँडपासून मिरजेच्या सिटी आणि ग्रामीण बस स्टँडपासून अवघ्या 5 मिनिटं हा, 5 मिनिटाच्या अंतरावर. अंतरावर आहे. त्यामुळं शेतकरी बंधूंनो बघितलं तर आपण ही जर कुक्कुटपालनासाठी जी उत्पादनं रोविन कंपनीची ही अत्यंत दर्जेदार असल्याचं त्यांनी या ठिकाणी प्रात्यक्षिकच दाखवलेलं आहे. आणि जेणेकरून नव्याने जे कुक्कुटपालन व्यवसाय करणार आहेत त्यांच्यासाठी खरं बघायला गेलं तर हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं एक शेतीला जोडधंदा म्हणून करण्यासाठीचं एक साहित्य रोविन कंपनीनं मिरज या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे 35 वर्षाचा अनुभव असलेल्या या कंपनीचं साहित्य वापरून तुम्ही म्हणजे शेतीला पूरक व्यवसाय कुक्कुटपालनाचा केल्यास निश्चितच तुमच्या आयुष्यात बदल घडू शकतो. तेव्हा आजच संपर्क करा आणि या उत्पादनाची माहिती जाणून घेऊन ते तुम्ही खरेदी करू शकता. धन्यवाद.